ड्रायडेलाही दारू मिळणार। ड्रायडे बद्दल सरकारने निर्णय बदलला। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता ड्रायडेलाही दारू मिळणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय। होळी, मोहरम, गांधी जयंतीलाही दारू मिळणार असा दावा मेसेजमध्ये करण्यात आलाय। पण खरंच आता सरकारनं ड्रायडेबद्दल निर्णय बदललाय का? अचानक असा निर्णय सरकारनं का बदलला? कारण असा निर्णय बदलला असेल तर याची माहिती मिळायला हवी। कारण ड्रायडेला दारू दुकानं उघडल्यास कारवाई केली जाते। आता मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। होळी, मोहरम आणि गांधी जयंतीच्या दिवशी दारूची दुकानं उघडण्यास परवानगी आहे। राज्य सरकारनं तसा निर्णय घेतलाय। हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे सरकारनं असा निर्णय घेतलाय का याची माहिती मिळवणं गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली। याबाबत स्टेट एक्साइज डिपार्टमेंट माहिती देऊ शकतं। आमचे प्रतिनिधी अधिकाऱ्यांना भेटले, त्यांना मेसेज दाखवला आणि अधिक माहिती जाणून घेतली। आमच्या महाराष्ट्र विदेशी मद्य नियम यानुसार 8 प्री डिक्लेअर्ड ड्रायडेज आहेत। नाही, असा कुठलाही राज्य सरकारचा निर्णय झालेला नाही। गांधी जयंती त्या दिवशी हा आमचा महाराष्ट्र विदेशी मद्य नियम यानुसार 2 ऑक्टोबर रोजी आमचा ड्रायडे असतो। आणि होळी आणि मोहरम या दिवशी प्री डिक्लेअर्ड ड्रायडे जरी नसला तरी स्थानिक स्तरावर पोलीस SP किंवा आमचे जे माननीय CP आहेत त्यांनी जर कायदा व सुव्यवस्थेचा अहवाल दिला तर जिल्हाधिकारी त्या दिवशी पण ड्रायडे देऊ शकतात, पण तो निर्णय स्थानिक स्तरावरचा असतो। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। ड्रायडेला दारूची दुकानं बंदच राहणार। ड्रायडेला दारू दुकानं उघडी असल्यास कारवाई होते। राज्यात वर्षभरात 8 ड्रायडे असतात। काही स्थानिक पातळीवरही प्रशासन निर्णय घेतं। राज्यात वर्षभरात 8 दिवस ड्रायडे असतात। ते कोणते दिवस आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, गांधी जयंती, गांधींची पुण्यतिथी, गणेश विसर्जन, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी। ड्रायडे बद्दल असा कोणताही निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही। होळी आणि मोहरमला ड्रायडे नसतो। त्यामुळे आमच्या पडताळणीत आता ड्रायडेलाही दारूची दुकानं उघडण्यास परवानगी असल्याचा दावा असत्य ठरलाय। माधव सावरगावे, साम TV न्यूज, संभाजीनगर।